उद्या खरेदी करून ते 2 एकर तुमच्या नावावर होऊन जाते. पण का रे, तुमच्यापाशी ते 50 ग्रॅम सोनं होतं, 50,000 कॅश होती, ते कुठं गेलं? तेच ना, डाकू मंगलसिंगचे लुटलेले. हा तेच, कुठं गेले ते? अरे ते आम्ही आमच्यापाशीच ठेवलेले आहे. ते याच्यासाठी ठेवले आहे का अर्जंट मध्ये जर कोणाचं काही गाण ठेवायचं आलं तर मग पैशाचं जुगाड पाणी लावा लागेल ना, त्याच्यासाठी ठेवला आहे ते. अरे पुऱ्या पैशाचे वावरच घेऊ तर धंदा काय ना करू? धंदा बी तर मोठा करायचा आहे आता. हे बंद मारतो आता यायले, हे दारू वाल्याले 500 देणं, 1000 देणं. तुम्ही यायले देणं बंद करसान तर मग चालन कसं तुमचं? अरे हे तर बरे आहे का, हे तुम्हाला व्याज तर देऊ राहिले पूर्ण. नाही हे बरोबर आहे म्हणा तुमचं, त्याच्याच भरोशावर आपलं चालू आहे. नाही तर मग कसं तर एका बाकीचे काय तुमच्यापासून घेऊ राहिले काय? हे शावकार माणसापासून घेते. येतो मग तात्या आम्ही. हा या या. आज वाड्यात घुमूनच पाहतो, पूर्ण वाडा पाहिलाच नाही ना आपण. आले नाही आधी बाहेरच राहते काय? कुठं आहे तुम्ही? ये ना, किती वेळ झाला? अरे घरातच आहे मी, येऊ राहिलो. या लवकर. मग काय करू राहिले घरात? इतका वेळ काय करू राहिले होते बाहेर? अरे त्या 2 पोट्ट्यानं वावर घेतलं, वावर घेऊन दिलं त्याले. कायच्या भरोशावर घेतलं त्याने वावर? कायच्या भरोशावर म्हणजे? अरे हे 30 लाख रुपये वाड्यातनी दलाली भेटली त्याले. 22 लाखाची जमीन घेतली त्यानं, 2 एकर मस्त. जाऊ दे ना, त्याच्यापाशी वावरच नव्हतं ना, होऊन तर गेलं त्याचं वाला. मीच गेलतो ना त्याच्या मनात, मीच तर होतो. दिल्लीन त्याले हिम्मतरावचा वावर घेऊन. बरं जाऊ द्या, झोपून राहा आता. आता काही इकडे तिकडे जाऊ नका. इतक्या वेळपर्यंत मोहनदा नको ठेवत जाऊ पांटेला चालू. हा पुरं सांसून झालं ना आता. 12 वाजेपर्यंत तर माया पांटेला चालूच राहते रे बा. ते गिरायकी येऊ का नाही येऊ, रोजचा टाइम आहे मला. 12 वाजताच बंद करीन मी. जमला काय मग वावराचं? जमलं ना वावराचं. उद्या खरेदी करून टाका म्हणे आणि बस सगळे पैसे देऊन दिले आपण ना आता पहिलेच. अरे पहिलेच काऊन पैसे देऊन दिले पुरे? तुला तर काही समजून नाही राहिलं. अरे खरेदी झाल्याशिवाय नव्हते द्यायचे पुरे पैसे. अरे मोहनदा तात्या आहे ना म्हणतात, मग काय टेन्शन आहे? तात्या आहे ना म्हणतात, मग काही लोड नाही. अरे हाव रे, तात्या आलते तुमच्यासोबत, बरोबर आहे. चल बस गाडीवर, घरी देतो सोडून तुले. अरे नाही नाही, जातो मी पैदलच. बसू बसू पुरं कमळला हेकोळ होते. आता थोडस कसं मोकळं होते घरी जाईपर्यंत. चल ना, सोडून देतो ना. नाही ना, जा ना तुम्ही, मी जातो बा पैदल पैदल. चल मला घरी सोडून दे आता, लय उशीर झाला. शांत झोपली वाटते. आता पाहतो पुरा वाळा घेतला तर सही वाळा, पुरा वाळाच नाही पाहिला ना आपण. इकडे तर काहीच नाही दिसू राहिलं, काहीच तर नाही आहे कुठं. पण वाड्याले सागवान असतं काही लाख रुपयाचा आहे, कुठंच तर काही नाही आहे. जसं आहे तसंच तर दिसू राहिलं. आलंच आहे तर पाया लागून घ्या आणि झोपून राह. एकडं माळीवर पाहून घ्या, काही आहे तर नाही म्हणा वाड्यात. आता पाहिला बा पुरा वाळा. आधी का याच्यात 5-6 परिवार राहते, एवढा मोठा वाडा आहे. चला झोपून राह. दे बरं मोहन, खर्रा दे लवकर, आज उशीर झाला कचरा गाडीवर जासाठी. मले दे रे खर्रा. दोघाले कसा काय उशीर झाला रे? अरे आज झोपच नाही उघडली, त्याच्याच्यानं झालं सगळं. इलायची टाकजो रे बा त्याच्यात. इलायच्या माग आहे रे बाबा. 10 रुपयाचा खर्रा घेऊन राहिले, त्याच्यात इलायची लोंग टाकायला लावून राहिले. का सस्ती आहे का इलायची लोंग? अरे 1-2 रुपये जास्त घे, दे टाकून. दे लवकर दे मोहन फक्त. अरे पैसे रे, पैसे द्यायचे होते ना, आता लय झाली ना रक्कम. बस आता 4 तारखेला पगार होते, 5 तारखेला पैसे घेऊन घेतो पुरे. आई बाबा, तुमच्या आशीर्वादानं आपल्यापाशी 1 एकर जमीन आता झालेली आहे. आज त्याची खरेदी आहे. लय गुणाचं व माय पोरग लयच गुणाचं. मले तर माय बापानं बिना वावर धुरे पाहूनच दिले त्या बापाले. पण त्या 1 एकर तरी वावर आपलं मालकी हक्काचं घेतलं बा, घेतलं. आज लय गर्व होता सोन्यामध्ये त्यावर, काच्या आपल्या खानदानीत 1 एकर जमीन तरी घेतली. पा तुम्ही तरी अर्धा एकरही वावर घेऊ नाही शकले बा पोरानं. 1 एकर जमीन घेतली. इनमिन म्हटलं तो 19 वर्षाचाच आहे फक्त. 19 वर्षात त्यानं 1 एकर जमीन घेतली. आता त्या वावरात त्या 2 जणांचा गेम जमला 30 लाखाचा, म्हणून घेतली त्यानं. नाही तर त्याच्या ऐकून काय घेणं होत होती काय? बाबा त्याच्यासाठी दिमाग पाहिजे, नक्कल पाहिजे. अशा तशाचा खेळ आहे का तो? घेतली तर सही त्यानं 1 एकरभर जमीन, हे महत्वाचं आहे ना. माय बापानं काय पाहून दिलं होतं मला इथं? काहीच तर नव्हतं, काहीच नाही. 1 एकर जमीन काय, अर्धा एकर जमीन नव्हती. अरे धुराही नव्हता. अरे धुऱ्याची तर सोडून दे, घरासमोर अंगणही नव्हतं. अंगण विचार कर आता तू. आज माया पोरानं मला 1 एकर बाहेर तरी जमीन दाखवली. 4 चौघात मी आता म्हणू शकतो. लय बाया म्हणते ना का तुझे पोरगा असा आहे तसा आहे, तर मी सांगू शकतो आता गर्वानं का माया पोरानं 1 एकर जमीन तरी घेऊन दाखवली.
मलेच येत्या गर्व आहे त्यावर. आपल्या पूर्ण हारपले खानदानीत त्या 1 एकर जमीन घेतली. थांबा ना आता. आता 1 एकरच घेतली ना, आता गती वाढवू आपण, नाही का? तुम्हाला वाटलं तर जा आता एमआयडीसीत कामाले, नाही तर त्या 1 एकरात पीक पाणी काढत जा आणि आपलं चालू द्या. नाही रे बाबू रे, नगदी सगदी काही खाणे नाही लागत काय, जाऊ दे ना त्याले. आणि ज्या दिवशी सुट्टी असली त्या दिवशी वावर धुऱ्यातले पाहिजे आता ते. आणि थोडा हातभार तूही लावू लागत जाय, म्हणजे पीक पाणी निघते ना आपल्या घरच्यासाठी. आज खरेदी आहे त्याचीवाली, झालं मग आपल्या नावं होऊन जाते मग ते. आता 15-20 दिवसासाठी मी घुमायला गेलतो, त्याच्याच्यानं तुम्हाला काही दिसलो नाही. मोहनले मी रोज विचारो का श्याम भाऊ कुठे गेले, श्याम भाऊ कुठे गेले. मोहन म्हणे श्याम भाऊचा काही अतापता नाही आहे म्हणे. मदन भाऊले विचारलं, मदन भाऊ म्हणे गावले गेले म्हणे बा, 2 दिवसात येतो म्हणून म्हटलं म्हणे त्याईनं. आणि तुमचा काही अतापताच नव्हता. एवढा मोठा वाडात आपला कार्यक्रम केला जेवणाचा, त्याच्यात त्याने दिसले ना तुम्ही. हा ऐकलं म्या का वाडा घेतला म्हणून तुम्ही इकत सीताराम भाऊचा. कुठं गेलते मग घुमाले? तिरुपती बालाजी, कन्याकुमारी, तिकडे वैष्णवी देवी. अरे बापरे, चांगले लंब्यावरच गेले तुम्ही घुमाले तर. हा मग जातोच ना आपण वर्षातून एकदा. दे ना राजा, दे ना तंबाखूच्या पुढे. तूही आमच्या गोष्टी ऐकू राहिला ना आमचा टाइमपास करू राहिला काय? आम्हाला उशीर होऊ राहिला तिकडे झाले. आता गोष्टी करू राहिले होते तुम्ही म्हणून म्हटलं आता काय म्हणतात म्हणा. हे तंबाखाच्यात पुढे तर लय वेळचे आहे माती. घ्या दिलं मग वावर घेऊन. दिलं ना त्याचं काम करून. हा झालं ना त्याचं 1 एकर. कोणाला दिलं घेऊन? अरे सोन्यानं चेत्यानं 1 एकर वावर घेतलं हिम्मतरावचं. ते होतं नाही काय 5 वावर अंदर ठेवालं. अच्छा हो काय, कायच्या भरोशावर घेतलं? अरे बाप्पा, हा जो वाळा नव्हता काय सीताराम भाऊचा, तो मला इकला. त्याच्यात 30 लाख रुपये दलाली भेटली त्याले. तो त्याले 80 लाख रुपयाचा इकाचा होता. 1 करोड 10 लाखाला गेला. तर ते जे वरचे आहे पुरेच्या पुरे त्याला भेटले, म्हणजे 30 लाख रुपये त्याला भेटले. अरे बापरे, चांगलाच लंबा हात मारला पोट्ट्याईनं. चला येतो, खरेदी आहे त्याची आज, करून देतो तेवढं कागदपत्र त्याले आणि बस झालं. मग त्याचं होऊन जाते विचारायचं. अख्ख्या खानदानीत नव्हतं ना त्याच्यापाशी. नाही म्हणा, वावर धुरा काहीच नव्हतं बिचारायपाशी. पोट्ट्याच्यानं भेटलं तरी त्याला आता 1 एकर. पाहिजे राजे हो, काही ना काहीतरी वावर पाहिजे घरी. हिंमत राहते माणसाच्या अंगात, नाही काय? तुमच्या विचारानं. आमच्या घरी आहे बा. अरे सगळ्याच्याच घरी आहे, जवळ सगळ्याच्याच घरी आहे. ह्या सल्ल्या शाहरुख आहे, सोन्यांचे त्या यायच्या घरी नाही आहे, मण्याच्या घरी आहे. मण्याच्या घरी तर तुम्हाला माहीतच आहे, 20 एकरचा पट्टा आहे. 15 एकरचा इकडे आहे आणि 5 एकर तिकडे आहे. चला येतो मग श्याम भाऊ. पोट्ट्याईनं बरी ताकद लावली रे मोहन. बरी म्हणजे बरीच लावली ना. 11 लाख रुपये एकरनं घेतलं म्हणे 22 लाखाचं. आता खरेदीले लागन काही पैसे. आता दलालीच भेटली त्याले तर काय करन मग. माया कानावर तर अशी गोष्ट आली का सोन्यान चेत्यानं 1 एकर वावर घेतलं म्हणते बा. हा आता घेतलं तर असं नस ना, 30 लाख रुपयेच आहे आता, तर काय करण मग त्या 30 लाखाचं. पोट्ट्याईनं म्हटलं बरीच हिंमत लावली, डायरेक्ट वावर घ्यायचाच प्लॅन केला. बाकीच्या सारखे का मेंजाळ आहे का ते पोट्टे, चंट आहे ना. पाय बरं कसं समजलं त्याले का वावर घेऊ दे म्हणून पटकन. हो ना, पाना राजीव, नाही तर आपण फक्त तेवढ्या वयात खेळत जा. याचा दिमाग पा कसे आहे तर यायचे. ते सगळ्याच गोष्टीत 1 नंबरवर आहे. हा चोरी चकाळी हे ते धंदे आडवे तिळवे याच्यातनी सगळ्याच याच्यातनी. पण चोरीत ते एकदा असे लंबे फसा का ते निघणच नाही. शब्द आहे मावाला. हा नाही फसत ते लंबे, ते एवढे हुशार आहे. ते चोऱ्या अशायच्याच करते. जे ओळखीचे आहे, जे काहीच करू नाही शकत बा आपलंवालं, म्हणजे तात्या झाला, मोहन झाला, म्हणजे हे त्याच्याच गँगीतली. असे बाहेर चोरी नाही करत काही. ते मी आता कधीच नाही ऐकलं का ढमक्याच्या वाडीतलं हे चोरलं ते चोरलं यायनं. ते ओळखीवाल्याच्याच याच्यात चोरी करते फक्त. आता आपल्या वावरात बी एवढं पीक पाणी होते, कधी चोरताना नाही पाहिलं मी त्याले. ते फक्त तात्या मोहन झाला म्हणजे त्याचेच वाले त्याच्यातलेच चोरते बस, बाकी कुठंच चोरत नाही ते बाहेर. मग हे आपल्याला जे पोलीसवाल्यानं मारलं तर त्यासोबत बदला काढायचा का नाही काढायचा हे सांग मला. तुम्ही काढा का नका काढू, मी तर बदला काढल्याशिवाय राहत नाही. त्याच्याच्यानं मला फटके बसले. थांबा जराशे, टाईम येऊ द्या. टाईम आल्याशिवाय काहीच नाही, टायमाच्या अगोदर काहीच नाही. आता सध्या काहीच नका करू महिनाभर, कारण आता पोलीसवाल्याला माहीत आहे का शुभचिंतक आपणच होय आणि आपणच आतापर्यंत काळ्या केल्या. सांगू राहिलो, आता असं काही करावं लागन का आपलं नाव नाही आलं पाहिजे, नाव आलं पाहिजे दुसऱ्याचंच. त्याच्यासाठी आता थोडीशी आपण विश्रांती घेऊ म्हणतात, आणि नंतर मग काय करायचं आहे ते करू, ते बी प्लॅनिंगच्या हिशोबानं. का रे वामन, पण वाड्यात जर खरंच यायले धन भेटलं असतं तर पोलीसवाल्याले. मग काही विचारू नका तुम्ही. खरंच जर धन सापडलं असतं तर हे पोलीसवाल्यानं हडप केलं असतं. हाव राजा, हे खरी गोष्ट आहे.
आणि जर तात्याने काढलं असतं बाहेर ते सोनं आणि यायले माहीत झालं असतं, याईनं काढू गिळू दिलं असतं तात्याले, आणि मग काय केलं असतं, ते सोनं पुरं जप्त केलं असतं का हे सरकारी खात्यात जमा करावं लागते, हां, आणि तुम्हाला पोलीस ठाण्याच्या अंदर व्हावं लागते, असा प्लॅन केला असता पोलीसवाल्यानं. आणि मग तात्यानं म्हटलं असतं का बा मा घरात सोनं निघालं तर मी कसं काय अंदर होऊ, मी का चोरून थोडी आणलं. मग तात्याला म्हटलं असतं तू इथून मोकळा होऊन जाय, पण त्याचेही पैसे घेतले असते त्याच्यापासून आणि सोनं नाणं बी जप्त करून टाकलं असतं पोलीसवाल्यानं. हाव राजा, असं करू शकते ते. असं करू शकत नाही, असंच केलं असतं. पण माना लागन पोट्टे येले, लय चंट आहे भाऊ, लय चंट. डेअरिंगही लय आहे बरं त्याच्या अंगात. हो, ते वसंतरावसोबत बंदुका घेऊन गेले ते, माहीत नाही का तुम्हाला, तो डाकू मंगलसिंग आलता तवाची गोष्ट. अरे मी आता असं ऐकलं रे वामने, का हे जेव्हा त्या डाकू मंगल सिंगले मारायला गेलते आणि तात्याला सोडायला गेलते तेव्हा येईनं 50-50 ग्रॅम सोनं तिथूनच आणलं म्हणते, 50-50 हजार रुपये आणले म्हणते. आता एवढी मोठी गोष्ट झाली असती तर पोलीसवाल्यानं काही ना काही तर केलं असतं ना मग याच्यावर. सगळ्यांना शिष्य टाकले म्हणते त्याच्यात. पोलीसवाल्यानंही वाटलं आणि याईनंही वाटलं, आणि याईनं म्हटलं म्हणते काही सरकारी खात्यात जमा नाही करा लागत आणि काही येले त्याला सांगू नका. ते शिंदे साहेबांनाच म्हटलं म्हणते का वाटवोट करून घेऊ आपण इथं, नाहीतर जर का न्यूजवाल्याला सांगितलं आणि सरकारी खात्यात जर जमा करायला लागलं तर सगळंच जमा करावं लागन, मग काहीच नाही सापडलं हाती. होऊ शकते मग असं झालं असन. घ्या बरं अरविंदराव, 10 रुपयाचा दुवा करा आपला. 10 रुपयाचा दुवा. अरे देशमुख साहेब, तुम्ही कसे काय आले ह्या लाईनीत? लावून पाव म्हटलं, सगळेच जण लावते, आपणही खेळून पाव. अरे बापरे, मन्याची आजी, ओ नामदेवराव, तिकडे तर पहा पहिले तुम्ही. कावा कुसुम बुडी, तू कशी काय आली? अरे तूही लावू राहिली का वरली? आता लावून पाव म्हटलं, कसं आहे काही ना काही तर कमाई करावंच लागन. आणि कावा भुलू बुडी, तू बी आली? अरे बाया लावत असते का याच्यात पैसे काही आपलं? बापा लावत नाही तर काय तर, आम्ही तर लावून राहिलो ना, आम्हाला बाकीच्या काय करावं लागते. का हो देशमुख साहेब, तुम्ही बी? 100 रुपयाचा पंजा करा. अरे काही ना काही तर करावंच लागन ना, घर बसल्या बसल्या, नाही काय 100-200ची आवक पाहायला लागन का इकडून तिकडून. अरे एवढी कमाई करू राहिले तरी म्हणता 100-200ची इकडून तिकडून आवक पास लागन. तुम्हाला काय बसल्या बसल्या हेच काम धंदे आहे का? याच्या किलच्या पाळू दे त्याच्या किलच्या पाळू दे, आपापलं काम करणार. केलं मग त्या 2 पोट्ट्याचं काम? दिलं ना बा त्याले, हिम्मतरावचं दिलं ना त्याले 2 एकर 11च्या भावानं. जमलं मग दोघायचं काम. आता आल्यावर काही खर्च पाणी करायला लावा लागन त्याले. दलाली घेतली काय मग तुम्ही? काय दलाली घेता त्याच्यापासून? हा, दलाली घेऊन काय करता? डायरेक्ट त्यालाच भेटून दिलं ना. मी म्हटलं हे घ्या, हे बोलून घ्या काय आहे तर कमी जास्त. 11 म्हटलं तर मग 11च दिले काय? आता नाहीच म्हणे तर काय करणार आहे मग, 11 द्याच लागले त्याले. जमीन चांगली आहे, पीक पाणी चांगलं निघते त्याच्यात. बघाय ती जमीन आहे ते पाहतो. ह्या पोट्ट्याले म्हणतो काही ते गहून ज्वारीच्या मागं काही लागू नका, सारखा सारखा संत्र्याचा बगीचा लावून द्या, नाही काय? 1 नंबर काम होते, डायरेक्ट मालामाल काम होऊन जाते. पण त्याला काही समजत नाही ना होता ते त्याच्यातलं. त्याला काय समजते बगीचा इथलं? त्याच्यापाशी कधी जिंदगीत वावर धुरेच नव्हते, आताच घेतलं तर काय समजते त्याला? अरे मी आहे ना समजून सांगाले, मग काय टेन्शन आहे, मी सांगतो ना त्याले बरोबर. मग जमून जाईन त्याचं काम. तात्या, हो तात्या झोपले काय? अरे बोला कास्तकार, काय म्हणता? अरे ते खरेदी करायची होती ना आपल्याला. थांब ना तर जाऊ ना, आधी यायचेच आहे म्हणे ते वावरात. आताच अर्धा 1 घंटा अगोदर फोन केलता, कागदपत्र घेऊन येतो म्हणे मी. का हो तात्या, मग आता हे वावर घेतल्यावर याच्यात काय पेरावं आता? आता काय पेरता रे, पेराचा टाइम तर गेला, जून महिन्यातच असते पेरणी. तोपर्यंत मस्त वावराच्या पुऱ्या 4ही बाजूनं झाडा लावून दे जा. जे लावायचे आहे तुम्हाला, आंब्याचे लावता का जांभूळीचे लावता, कायचे लावायचे आहे तुम्हाला ते लावून दे जा. आता बरसात पाण्याचे झाडं लावले बातच मोठे होते, ते पाणी टाकायला जायचं काम नाही आहे. हॅलो, बोला हिम्मतराव. येऊन जा ना सरपंच साहेब. येऊन जाऊ, बरं बरं, येतो 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 मी 10 मिनिटात येतो. पाहिजे वसंतराव, येतो आम्ही बात. का रे नारायण, सापडलं का मग वाड्यात धन? वाड्यात धन? वाड्यात धन आहे काय? बाप्पा, पुऱ्या गावाला माहित आहे का वाड्यात धन आहे. आणि धनापायीच त्या पोरानं तो वाडा घेतला 1,10,00,000चा, आणि तू म्हणतो का धन नाही आहे? असं कसं होऊ शकते? अरे मले तर काहीच नाही माहित रे बा, आणि आम्हाला तर काही धन घेणं असं काही दिसलं नाही. तू बरोबर पाय, त्या वाड्यात धन आहे असं मलाही वाटते. कहून माहित आहे, कारण तो स्वातंत्र्य भेटाच्या अगोदरपासूनचा वाडा आहे तो. अरे हो, सगळंच बरोबर आहे, पण आम्ही कोपरे कोपरे पाहिले ना राजा, काहीच नाही आहे तिथं. नाही हाय, हे म्या बी ऐकलं का त्या वाड्यात धन आहे. तुम्ही नारायण काका बरोबर हुशारीनं पहा, ते कोपऱ्या कापऱ्या सगळ्या ठिकाणी पहा. जे देवघर आहे
तिथं तर पहिले पहा तुम्ही, कारण माहिती आहे काय, जुने लोक देवघराच्या तेवढ्यातच ठेवत जात. अरे देवघरही पाहिलं आणि पुरं घरही पाहिलं, काहीच नाही आहे तिथं. असतं राजा तर आतापर्यंत त्याला नसतं भेटलं काय? अरे त्याला भेटलं म्हणूनच ते चालले गेले मुंबईला राहिले. नाही ना रे बाबा, त्याला भेटलं असतं राजा तर त्यानं कायले फालतू हा वाडा इकाले काढला असता काय? तो म्हणे तो काय होतं ते राहत नाही का मोठ्या मोठ्या बिल्डिंगीत, काय म्हणते त्याले, त्याच्यात घर घेऊ राहिलो म्हणे. फ्लॅट म्हणते त्याले. हा तेच ते. तर त्याच्यासाठी पैसे कमी पडू राहिले म्हणे, म्हणून हा वाडा इकाले काढला म्हणे, नाही तर आमची काही इच्छा नव्हती म्हणे इकाची. तुमची तर मग चांगलीच पिक्चर झाली. 1,10,00,000 कोणती पिक्चर झाली आणि काय पिक्चर झाली ते आमचं आम्हालाच माहित आहे. बस काही विचारू नका तुम्ही. आता जखमीवर काही कोलगेट लावू नका तुम्ही. अरे कोलगेट नसते, मीठ असते ते. जखमीवर मीठ लावू नका. आता कोलगेट मध्ये मीठच येऊ राहिलं म्हणते ना, त्याच्यानं मग कोलगेटच सांगितलं तुम्हाला. असं काही असतं तर आम्ही वावर नसते घेतले काय? वावरात पट्ट्याच्या पट्टे घेतले असते, आम्हाला धन सापडलं असतं तर. नाही हे बरोबर आहे म्हणा तुमचं वाला. तुम्हाला काय वाटते का खरंच असन का त्या वाड्यात धन? कारण तो तेवढा जुना आहे बी. आणि पहिले कसं होतं, जे जुने वाडे गिळे आहे त्याच्यात धन राहतच जात जाय. मला नाही वाटत बा असं म्हणून. असता तर त्यानं जिंकला नसता. हे बी आहे ना एक गोष्ट. तुम्हीच सांगा, तुम्हीच विचार करा का तो कायले इकन? तो तर धन काढूनच इकन, त्याला इकाचा असला तर. ही गोष्ट बरोबर आहे. आता तात्याला आपण म्हटलं होतं, तर तात्यानं तर म्हटलं वाडा घुमून पाहिलाच असं. तात्याला विचारू आपण का असं काही बा तुम्हाला ठिकाण दिसलं का तिथं भेव लागा जोगतं? आता दिसलं असतं तर आपल्यासोबत बैलबंडीत आले तेव्हाच नसतं सांगितलं काय का मला बा इथं असं भेव लागल्यासारखं वाटू राहिलं. त्याचा जर प्लॅन झाला असं का आपण कोणाला ही गोष्ट सांगायची नाही आणि बरोबर टाईम आल्यावर ते धन तिच्यातलं काढायचं. मग कारण धनापायी तर लालसा लोकांच्या मनात येतेच. नाही हे गोष्ट तर तुमची बरोबर आहे का धनापायी लालच तर येते, पण काहीच नाही आहे त्या वाड्यात. मला एवढं माहीत आहे. एवढ्या वर्षापासून ते सीताराम भाऊ राहिले, त्यालाच काही दिसलं नाही तर यायला कुठून दिसणार आहे? वाडा इकला ते ना, चालले गेले. ते स्वतः सांगून गेले ना का असं काहीच नाही आहे म्हणे. ते सोन्यान त्यानं वाडा खपासाठी अफवा फैलवली म्हणे आणि त्याच्यात तुम्ही फसले म्हणे. सांगितलं म्हणते ना तात्याले, मग काय आहे त्याच्यात? मग नसन राजीव, मग आता त्याईनंच सांगितलं म्हणते तर मग काय आहे? अरे तुमची शपथ घेऊन सांगतो, खरंच नाही आहे. मी पूर्ण वाडा घुमलो रातभर, एकूण एक कोपरा पाहिला, सगळंच पाहिलं, पण कुठंच काही नाही दिसलं. अरे स्वतः वाडा इकाच्या वेळेस सांगे ना का असं काहीच नाही आहे म्हणे, हे फक्त अफवा फैलवली आहे म्हणे. आणि तुम्ही म्हणू राहिले का त्या वाड्यात आहेच? अरे काहीच नाही आहे ना. मी रातभर घुमलो, पहिले घुमलो, मग शांताना आवाज यायला झोपलो मी, मग अधिक उठलो आणि मग पूर्ण पाहिलं, कुठंच काही नाही आहे. सगळी अफवा आहे आणि तुम्ही काही लोड घेऊ नका. नाही आम्हाला वाटलं बा का असं नसं काही धन घेईन आणि तुम्ही काही सांगून नाही राहिले. अरे धन असलं तर मला त्याच्यातलं काही समजू राहिलं काय काढाचं? कसं काढा लागते, काय काढा लागते ते काय मला माहित आहे काय? आम्ही याच्या पहिले धन काढायला जात जाऊ लोकांचे. काय तुमचं बी काही समजून नाही राहिलं. अरे ते जाऊ द्या, झालं ते झालं, विषय मोकळा करायचा वाला. त्याच्या मागं लागू नका फालतू. ते काय सारखं सुद्धा नसते राहत म्हणते, जीव घेते म्हणते ते. अरे सगळेच धन नाही राहत जीवा घेणारे, कोणते कोणतेच राहते. काय कोणते कोणते राहते म्हणून राहिले तुम्ही? अरे सगळेच राहते बुवा. अरे मला सांगे ना माय बाबा, काय एका जणाच्या इथं धन निघालं होतं म्हणे, तर त्याले नवीन जोडपं मागितलं होतं म्हणे लग्नाचं. त्याच्या घरात जे नवीन लग्न झालं ना ते सांगा काय करा. आणि आपल्याला जर नवीन झोडपं मागितलं लग्नाचं, तर कोण आहे आपल्या याच्यात लग्नाचं नवीन झोडपं? त्याची आपण बली देऊ शकन? अरे हाय ना आपला मोहन. अरे हो पाटील, अरे काय माई बली द्यायला लावून राहिले का तुम्ही त्या धनापायी? हा काही फालतूचे कामं नका करू. एका तिकडे ते धनन पण मस्त आहे. माय नवीन लग्न झालं काय माईच बली द्यायला लावसान का त्या धनापायी? हे फेका तिकडे ते, मला काही घेणं देणं नाही आहे त्याचं. अरे मी तर काही बोललोय नाही बा, हे पाटीलच बोलले. अरे त्या पाटीलले काय आहे, काही कुकडल्या कुकडे. अरे मी सांगू राहिलो मोहन तुले का असं होऊ शकते. काही असं होऊ शकते नाही, तसं होऊ शकते नाही. हे फालतूचे नाटकं बिलकुल नाही पाहिजे मला. जाऊ द्या ना तिकडे, हळदी भाकर कमव आपली कष्टाची, बस जाऊ द्या. ते त्याच्या मागं नका लागू. असं काही आहे नाही आणि असलंही नाही पाहिजे. हे फालतू परेशानी मागं काही लावू नका. झालं त्या दोघांचं वावर मग? बस झालं, सगळं व्यवस्थित झालं. हे म्हणे आता पूजा गिजा करतो म्हणे त्याची. आणि मग काय आहे, पीक पाणी तर आता सध्या काढू नका म्हणून राहिले म्हणते तुम्ही, तर झाडं लावून देतो म्हणे. आता कुठं पेरणी करतो म्हणा म्हणतात. झाडं लावून दे म्हणा तुला ज्याचे पाहिजे त्याचे, काटा ना धुऱ्या ना आपले. आणि पेरणीचं मग सांगतो तुला तर करून घेतो म्हणा. मा विचार तर करू आला, हे गहून ज्वारीच्या मागं लावल्यापेक्षा त्याले लावायला लावतो संत्र्याचा बगीचा. एका झोडप्यात 2 तुकडेवाला काम. हे बरं दिमाग आहे. पण का हो तात्या,
जर आता लावला संत्र्याचा बगीचा तर 5 वर्षानं यांना त्याला संतर 5 वर्षानं येन पण 5 वर्षानंतर तर मालाच काम आहे हा. आणि मधात करता येते ना मग पेरणी गिरणी याची त्याची काही लावता येते, भाजीपालाच लावण तो. काही खर्च पाणी तर करा म्हणा भाऊ. आता एवढं मोठं वावर घेऊन दिलं तुम्हाला, 1 नंबर मोक्यावरचं. म्हटलं मी त्याले ते म्हणे जेवण ठेवतो म्हणे. मी म्हटलं आता काही जेवण ठेवू नका म्हणतात हा. एखादा म्हटलं चांगला दिवस येऊ द्या, चांगला दिवस फसू द्या, मग जेवण ठेव जा नाही काय. हा एखादा चांगल्या दिवशी मस्त. पोट्टे तर दिसूनही नाही राहिले कुठं गेले तर मग. बसले असं इकडे तिकडे त्याच काय. अरे हो, मी तुझे 200 रुपयेच घेतले ना, मी तुला परत करून देईन. अरे काय परत करतो तू? तुले म्हणून राहिलो फक्त एक डाव तर भेट, तर तू भेटूनच नाही राहिली. असं असते काय? मागाई त्या 200 रुपये मारायला लावले, आता 200 रुपये मारायला लावले, 400 रुपये झाले ना. अरे करेल मी परत तुला पैसे. पैसे कुठं जाणार आहे तुझे? मी देऊन देईन तुझे पैसे. अरे हो, पण एक डाव म्हटलं भेटली असती तर मग कसं, मग पैसे नसते दिले चालले असते. पण मला एक डाव भेटायचं तर आहे, मला पाहायचं तर आहे का तू होय कोण, खरंच होय का नाही होय. तुला माझ्यावर विश्वास नाही का ते सांग मला पहिले आधी. हा नाही आहे म्हणा विश्वास मन. हा नाही आहे विश्वास. विश्वास नाही आहे ना तुला? ठेव मग फोन. काय लेका शाहरुख आहे त्याच्यानं कट केला तिनं फोन. मायाच्यानं कसा काय कट केला बी तिनं फोन? अबे त्याच तर मनाला लावलं ना तिले, हा का विश्वास नाही आहे म्हणून पटकन कट केला तिनं. कशी बोलू राहिली होती तर लेका ते काही लेका तू बी याच्या बातमी ऐकत मी त्या मनानं. मला तर वाटू राहिलं लेका सल्ले का ते फक्त त्यापासून पैसे लुटू राहिली. हा तुला भेटायला नाही येऊ राहिली काही नाही. नाही ना बे, तसं गिसं काही नाही आहे. तिचे बाबा तिचा भाऊ राहते घरी, त्याच्याच्यानं ते भेटायला येऊ नाही शकत. मग दुकानावर कशी काय येऊ राहिली ते? आणि 10 वेळा तुला स्कॅनर पाठवू राहिली आणि पैसे मारायला लावू राहिली. कुरकुरे खाता काय? पैसे जमा आहे आपल्यावाले तिथं. नाही कुरकुरे उद्या खाऊ आता. बस लय झालं हे.